नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात श्री महाकालीचे सुंदर व प्राचीन मंदिर। या मंदिराला त्याचा इतिहास आहे। या मंदिरात श्री महाकालीसोबत श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची स्वतंत्र अशी देवळे आहेत। ही तीनही देवळे एकाच सभामंडपाखाली आहेत। सभामंडप हा खूप भव्य, प्रशस्त आणि सुंदर आहे आणि रेखीवही आहे। ह्याचा बहुतांश भाग हा लाकडाचा आहे आणि त्यावर जागोजागी कोरीव काम केलेले आहे। सभामंडपात वरच्या बाजूला देवीच्या विविध रूपातील तिच्या लीला खूप सुंदर प्रकारे दर्शवलेल्या आहेत। त्या बघत असताना भान हरपून जाते। थोड्याच अंतरावर श्री रवळनाथ यांचे सुंदर मंदिर आहे। तसंच मागच्या बाजूला नगरेश्वराचे सुंदर असे स्वतंत्र मंदिर आहे। देवळाचा परिसर हा प्राचीन असल्याचे तिथे खुणा दिसतात। देवळाच्या परिसरामध्ये एक प्राचीन विहीर आहे। त्या विहिरीवर पाणी काढण्याचे यंत्र आहे, ते आजही काम करते। देवळामध्ये प्रसादालय आहे। इथे फक्त 100 रुपयात पूर्ण जेवण मिळते। काही एक्स्ट्रा घेतले तरच त्याची किंमत मोजावी लागते। भक्तनिवास देवळाजवळच अगदी 1 मिनिटावर चालत जाण्याच्या अंतरावर भक्तनिवास आहे। इथे दिवसाचे 400 रुपये आकारले जातात। फक्त राहण्याचं आणि आंघोळीची सोय। 3 जण एका रूममध्ये व्यवस्थित राहू शकतील अशा रूम्स आहेत। रूमचे भाडे 400 रुपये आहे। 500 रुपयामध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम सहित रूम मिळेल आणि AC रूमची सुविधासुद्धा उपलब्ध आहे। त्यासाठी 1200 रुपये मोजावे लागतील। मंदिरापासून भक्तनिवास अगदी 1 मिनिटावर आहे। यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। श्री महाकाली मंदिरापर्यंत येण्यासाठी रत्नागिरीहून STची सुविधा आहे। STचे तिकीट हे 71 रुपये आहे। स्टॉपचे नाव आडिवरे वाडापेठ किंवा श्री महाकाली मंदिर सांगितले तरीही चालेल। ST बसेस नाटे, आंबोळगड आणि भालावली या ठिकाणी जाणाऱ्या STसुद्धा चालतील।